हत्या करण्यात आलेले संतोष देशमुख त्यांचे भाऊ धनंजय देशमुख आपल्या सोबत आहेत। त्यांच्याकडून जाणून घेऊयात आज मुख्यमंत्र्यांनी तुमच्याशी संवाद साधलेला आहे, नेमकी काय चर्चा झाली? मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की कोणालाही सोडलं जाणार नाही, आरोपीला फाशीची शिक्षा होईपर्यंत मी या प्रकरणामध्ये एकदम विश्वासपूर्वक शब्द दिले त्यांनी मला। एवढं बोलणं झालं माझं। मनोज जरांगे पाटील यांची देखील आज आपण भेट घेतली, नेमकी काय चर्चा झाली? असंच सहज गेलो होतो भेटायला, मला वाटलं जावं भेटायला दादांना। मोर्चानंतर भेट नव्हती झाली आणि त्या दिवशी पण गडबडीत जास्त काही बोलणं झालं नव्हतं, असंच गेलो होतो आणि भेटून आलो दादांना। वाल्मिक कराड यांच्या शरणागतीनंतर किंवा अटकेनंतर समाधान वाटतंय का? आणखी 3 आरोपी अटक आहेत आणि गावकऱ्यांनी देखील आता आंदोलनाची भूमिका घेतलेली आहे उद्यासाठी। आरोपी सगळे अटक करा, हे गावकऱ्यांची आणि माझी प्रमुख मागणी आहे। सगळे आरोपी अगोदर अटक झाली पाहिजेत आणि ते अटक झाल्यावर नंतर मग सगळी इन्व्हेस्टिगेशन होईल, सगळा तपास झाल्यानंतर मग आपण पुढील दिशा ठरवू। उद्याला गावकऱ्यांचं आंदोलन आहे? हां, मी आत्ताच माहीत झालं मला, जलसमाधीचं आंदोलन आहे उद्या, तर त्या संदर्भात मी माहिती घेऊन तुम्हाला परत सांगेल। तपास यंत्रणांचा जो म्हणजे तपास चालू आहे, सरकारनं जे यामध्ये भूमिका घेतलेली त्यावर समाधानी आहात का तुम्ही? सरकारवर मी विश्वास व्यक्त केलेला आहे आणि त्यांनी विश्वासाला पात्र ठरायला म्हणजे ठरावं हीच अपेक्षा आहे माझी आणि सर्व गावकऱ्यांची, सर्व समाजाची। तर त्यांनी जे आता बोललेत मला त्यावर ते ठाम आहेत आणि तशाच विश्वासानं पुढे गेले तर मला नक्की न्याय मिळणार आहे। कॅमेरामॅन विनोदसह महेंद्र जोंधळे, TV9 मराठी, बीड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।